आदाब नाजरीन, नांदेड़ न्यूज अपडेट्स में आपका स्वागत है। नांदेड़ शहर और अतराफ में चैन स्नैचिंग समेत दीगर संगीन वारदातों के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने मुख्तलिफ मुकदमात में मुलविस मुलजिमिन को गिरफ्तार करते हुए 9 जुराम का पर्दाफाश किया है। नांदेड़ शहर और अतराफ में चैन स्नैचिंग समेत दीगर संगीन वारदात में मुलविस मुलजिमिन के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 9 जुराम का पर्दाफाश किया है। कार्रवाई के दौरान मुलजिमिन के कब्जे से सोने के जेवरात, मोबाइल फ़ोन और वारदात में इस्तेमाल की गई मोटरसाइकिल समेत मजमूई तौर पर तकरीबन 6,74,075 रुपये मालियात का माल जब्त किया गया है। ये कार्रवाई नांदेड़ के पुलिस सुपरिटेंडेंट डॉक्टर नीलम रोहन की हिदायत पर मुकामी जुराइम शाखा इतवारा और शिवाजी नगर पुलिस के जुराइम तहकीकाती दस्ते ने अंजाम दी। पुलिस के मुताबिक नांदेड़ शहर में मुसलसल चैन स्नैचिंग के वारदातों के पेश नज़र पुलिस सुपरिटेंडेंट ने मुतल्लिका पुलिस अफसरान और मुकामी जुराइम शाखा को मुलजिमन की तलाश और जुराइम का सुराग लगाने की हिदायत दी थी। इसके बाद CCTV फुटेज, तकनीकी मालूमात और दीगर ज़राए की मदद से मुलजिमिन को सुराग लगाया गया। टोटल 9 चेन स्नैचिंग के मामले डिटेक्ट हुए हैं, जिसमें हमने 6 आरोपियों को लगभग अपने कस्टडी में लिया हुआ है। उसमें कुछ जुवेनाइल हैं, एक आध आरोपी फरार हैं, उनकी भी सर्च की जा रही है। और ये काम जो है शिवाजी नगर द्वारा पुलिस स्टेशन और LCB ने सभी ने मिलजुल के ये काम किया हुआ है। तो इस बारे में अभी देखिए ऐसे वारदात होते रहते हैं, तो नागरिकों से क्या अपील करना चाहेंगे आप? इस तरह की कोई भी घटना होती है तो इमीडिएटली आप पुलिस को खबर कीजिए, और पुलिस उसमें जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी कार्रवाई करेगी, FIR रजिस्टर करके, और आरोपियों को पकड़ने की कोशिश करेगी। सर, मॉर्निंग वॉक के कुछ स्पॉट है सिटी में, वहाँ पे कुछ बंदोबस्त रखा जाएगा? ऑलरेडी हमारे पास 40 पथक है जो मॉर्निंग में सुबह हर पुलिस स्टेशन में 3-3 40 पथक बनाए हुए हैं जो जाके वहाँ पे पेट्रोलिंग करता है। तो बिल्कुल बंदोबस्त है और चल रहा है। थैंक यू सर. तर जवळपास LCB इतवारा आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ते प्रत्येक ठिकाणी टीमनी 2-2 आरोपी अटक केलेले आहे. काही फरार आहेत, काही जुवेनाइल आहेत त्याच्यामध्ये, आणि 9 चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे उघड झालेले आहेत. तर आरोपी आरोपी काही अरेस्ट झालेले आहेत, काही एकाच फरार आहेत, त्यांचा आपण शोध घेत आहोत. याच्यात काही जुवेनाइल पण आहेत. ते प्रत्येक गुन्ह्यामध्ये आता यांना रिमांड घेतली जाईल आणि पुढे तपास करता येईल. सर, एकच टोळी होती का वेगवेगळे? नाही, 3 डिफरंट होते, 3 डिफरंट टोळी होती. ते एक शिवाजीनगरने पकडली, एक LCB ने पकडली आणि एक इतवाराने पकडली. टोटल 9 गुन्हे उघड झाले याच्या चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचे. सर, शहरात गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येत आहे. या संदर्भाने पोलीस प्रशासन काय भूमिका घेत आहे? गुन्हेगारी जे वाढत आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात जो काही गुन्हे होत आहे, आरोपी तातडीने अटक केली जात आहे. आरोपींना अटक करून जे मॅक्सिमम सेक्शन्स लावला पाहिजे त्यांच्यावर सेक्शन लावले जात आहे. लीगल जे कारवाई केली पाहिजे ते करण्यात येत आहे. ऑलरेडी आम्ही मोकाची 2 कारवाई केलेली आहे मागच्या महिन्यामध्ये. काही MPDAची पण कारवाई चालू आहे आणि हे कारवाया पुढे चालू राहणार. शहरामध्ये जे गुन्हेगारी होत आहे ते क्रिमिनल्स आहेत, ते गुन्हेगारी करतात. जे जनरली ते बाहेर सुटून येतात बेलवर, तेव्हा गुन्हेगारी करतात. तर त्यांच्यावर कसं वचक केला पाहिजे असं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन लावून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. आणि लवकरात लवकर त्यांना जे रेकॉर्डचे क्रिमिनल आहेत त्यांना आतमध्ये टाकण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न आहे आणि लवकरच ते आतमध्ये जातील. सर, कुछ बच्चे मोबाइल का रील आ रहे हैं, ये काफी मतलब गलत रास्ते में जा रहे हैं, तो ऐसे माता पिता से आपका क्या? ये भी एक बहुत बड़ा रीज़न है गुनहगारी बढ़ने का कि उसमें लड़के रील देख के खुद को कूल बताने के लिए चाकू लेके कुछ ड्रग्स का नशा करना, ये सब चीज़ें कर रहे हैं। तो सोशल मीडिया पे ऑलरेडी हम ध्यान दे रहे हैं, और कुछ जुवेनाइल बच्चे हैं जो इस तरह का काम कर रहे हैं। तो जुवेनाइल बच्चों के ऊपर अगर माता पिता और स्कूल अगर ध्यान देगा कि शाम को कहाँ जा रहा है, तो हमारे लिए भी आसान हो जाएगा और वो बच्चे का भी फ्यूचर खराब नहीं होगा। क्योंकि जुवेनाइल जब तक है तब तक उसको छूट मिल रही है, कभी तो जुवेनाइल से बाहर भी आएगा और तब जेल में जाएगा वो। सर, 2 मुलांसह आत्महत्या केलेल्या शिक्षक सुनील मोरे या प्रकरणाला आता महिनाच उलटून गेला, परंतु 4 जणांवर गुन्हे दाखल असून सुद्धा त्यांना अटक केली नाही. या मागणीसाठी त्यांचे वडील आतापर्यंत उपोषणाला बसले होते.
तर या संदर्भात काय अपडेट आहे, काय सांगता येईल? उस केस में इन्वेस्टिगेशन एक सीनियर अधिकारी की तरफ से किया जा रहा है और इन्वेस्टिगेशन ऑफिसर का एक एविडेंस के बेस पे अरेस्ट करना एक उसका भाग होता है। तो वो जब उसमें एविडेंस के हिसाब से एक इम्पार्शियल और फेयर इन्वेस्टिगेशन करने की आदेश दिया गया है और उसी हिसाब से कार्रवाई की जा रही है। सर, आत्महत्या करण्यापूर्वी सुनील मोरे यांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि त्याच्या लॅपटॉप मध्ये काही पुरावे आहेत, तर रिकवर झाला का? ते सगळे सीज झालेले आहेत मोबाईल आणि पुरावे, ते ऍक्च्युली थोडा डॅमेज पण झालेले आहेत। ते याचं अनालिसिस करून त्याच्या बेसिसवर जे काही पुरावे आहेत त्याच्या बेसिसवर आम्ही पुढे कारवाई करणार आहोत। सर, देवगड येथील बौद्ध आंदोलनावर त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, त्याच्याबद्दल काय? त्यामध्ये जे पीएम रिपोर्ट आलेली आहे ते पीएम रिपोर्टमध्ये मुलीच्या पोटामध्ये इंजरी होती। तर ॲक्च्युली मुली 6 ऑगस्ट रोजी खाली पडली होती आणि त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आला जवळपास 12 ऑगस्टला। त्यानंतर त्याचा इलाज झाला। इलाज दरम्यान त्याची दुर्दैवी मृत्यू झालेली आहे। त्याचे पीएम इन कॅमेरा झालेला आहे आणि पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांनी पीएम रिपोर्टमध्ये असंच दिलेलं आहे की पोटात इंजरीची इन्फेक्शन असल्यामुळे त्याची मृत्यू झालेली आहे। त्यामध्ये योग्य कलमा नेग्लिजन्सच्या सेक्शन प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्याच्यात अट्रॉसिटी ऍक्ट पण ऑटोमॅटिकली अटक झालेला आहे। जे हॉस्टेलचे संचालक आणि अध्यापक काही कर्मचारी ज्यांनी नेग्लिजन्स केला की त्याला वेळेत दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। ह्याच्यामध्ये जे मुख्य अध्यापक आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे ते पण ब्लाइंड आहेत आणि एक त्याच्या मुला होता त्याच्यावर पण गुन्हा दाखल आहे, तो पण ब्लाइंड आहे। बाकी काही लोक आहेत ते याच्यामध्ये योग्य तो तपास एसडीपीओ स्वतः करत आहे आणि पूर्ण फेअर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। पोक्सो दाखल झाली. ते मुलीच्या नातेवाईकांना नी कंप्लेंट केली की ते सोबतच्या एक जो त्या हॉस्टेलचा मुला होता त्यांनी सोबत हात खांद्यावर ठेवला वगैरे अशा प्रकारची विनयभंगाची तक्रार दिली होती। त्याप्रमाणे त्या तक्रारच्या बेसिसवर पोक्सो 8 आणि 12 जे विनयभंगाचा दाखल आहे, तो मुला पण ब्लाइंड आहे आणि त्याच्यासोबत हॉस्टेलमध्येच राहणारा होता। योग्य तो इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि सिनियर एसडीपीओ याच्यामध्ये तपास करतायत, तर कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही, निष्काळजीपणा होणार नाही याची आम्ही दक्षता काही घेतली। अटक आहे? मुलाला ताब्यात घेण्यात आला होता, पण तो मुला पण जुवेनाईल आहे आणि एक ते कर्मचारी आहे त्या हॉस्टेलचा, त्याला पण आम्ही अटक करत आहोत।